तर मी शुभेच्छा देतो. बसा गटमध्ये बसा. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये थोडी असूया असते की यांचं बरं आहे, 5-5 गाड्या, मग एक स्टेटमेंट झाली. पण एक दिवस तुम्ही पण राजकीय नेता एक दिवसासाठी व्हा. साधारणतः सकाळी 6 पासून ते रात्री 1 पर्यंत 12-13 कार्यकर्ते करायचे होते. आत्ता मी जो आलो आहे ते मला सगळ्याबरोबर 5वा कार्यक्रम. एवढं सगळं करून मला महालक्ष्मी एक्सप्रेस करून मुंबईला जायचं आहे. मुंबईमध्ये डिक्लेअर करायचं. त्यामुळे सुरुवातीलाच तुमच्या सगळ्या चर्चेमध्ये, विचार विमर्शामध्ये मी सहभागी होऊ शकलो नाही, त्याबद्दल दुःखही करतो, माफी मागतो. आणि आता ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही किती ऐकणार, त्यामुळे लवकर तुम्हाला मोकळं करण्यासाठी मी ताबडतोब माईक हातात घेतला. सत्कार काही व्हायचे, काही ॲग्रीमेंट व्हायचं ते करू. पण एकदा माझं समारंभाचं शेवटचं भाषण झालं, तुम्ही पण जायला मोठे व्हा. मी लगेच सुरू करतो. तसाही मी कमी वेळात जास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही लोक जास्त वेळ बोलतात, तर ते शोधावं लागतं मी काय बोलतो. कमी वेळात बोलतो तर पटकन तुम्हालाही दिवसभरात ते 4 ठिकाणी मांडता येईल. कमी मुद्द्याचं बोलतो. मला सुरुवातीला कृषी विभागाचं आणि आमच्या कलेक्टरांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं. तर मला झाडावर चढवणं कोणाला, झाडावर चढवणं कोणाला जमत नाही. जे आहे ते 15 शब्दात मी चुकलं तरी चुकलं लागतो. पण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण सातत्याने ते या जिल्ह्याचं पर कॅपिटल उत्पन्न कसं वाढेल, पर कॅपिटल उत्पन्न वाढायचं असेल तर उद्योग कसे वाढतील, पर कॅपिटल उत्पन्न वाढायचं असेल तर केवळ उद्योगाचा उत्पन्न वाढून करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल. मग शेतकऱ्यांसाठी एक बोगी वेगळी वेगवेगळ्या ट्रॅकवर दिल्ली, हैदराबाद वेगळी बोगी लावता येईल का, मिरज स्टेशनवर गाडी जास्त वेळ थांबवता येईल का, म्हणजे शेतकऱ्याचा माल चढू शकेल. इथलं एअरपोर्ट लोकांना उपलब्ध होईल की नाही माहीत नाही, पण तो माल वाहतुकीसाठी आपल्याला त्याला कार्गो माल वाहतुकीसाठी एअरपोर्ट सुरू करता येईल. असं सातत्याने विचार करणारे आपले कलेक्टर त्यांच्या डोक्यातून एक सुखी कल्पना आली. मी त्यांनी ते सुटापणात आलेले आहेत ते पाहून त्यांना म्हटलं की तुम्हालाही एखादा व्यापारी कारखानदार असं होतं एक रिटायरमेंट तो व्हायचा आहे. तुम्ही कॉर्पोरेट कोर्टमध्ये घालून तुम्ही आलेला आहात. पण मला शेजारी उभे असलेला जिल्हा परिषद CEO म्हणाले की नाही, कारखान्यावर ते मोदींचं जॅकेट घालून आले होते. तर रिटायरमेंटनंतर त्यांना कारखानदार व्हायचं आहे की राजकीय नेता बनायचं. तर ते आमचे जुने मित्र आहेत. प्रामुख्याने मराठा समाजामध्ये आरक्षणाबद्दल जो उद्रेक झाला, तो उद्रेक संपवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ते अनेक प्रयोग केले. त्यात एक साथी नावाची पब्लिक लिमिटेड कंपनी आम्ही काढली. त्याचे ते सरळ 5 वर्ष MD राहिले. त्या साथीतून आपण मराठा समाजाच्या मुलामुलींना खूप सोयीस्वरती मिळवून दिलं. तुला UPSC करायचं आहे का, विकास तुला UPSC करायचं आहे का, तरी राहण्याची व्यवस्था करतो. तुला PhD करायचं आहे का, फेलोशिप करतो. 700-800 कोटीचं बजेट आम्ही घेतलं आणि ते चांगले असल्यामुळे अतिशय सुंदर मराठा समाजाच्या मुलामुलींचं समाज असे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर काकडे साहेब, जिल्हा निशुल्क कृषी अधिकारी विवेक विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी संजीव मराठे, जिल्ह्याचे SP, जिल्ह्याचे CEO आणि आश्चर्य वाटावं 50-60 जण असतील. आता हे सगळं तर जास्त असतील. आता तर अजूनही इतके लोक थांबले आहेत. त्यांनी जवळजवळ ईश्वरपूरमध्ये BJPचा नगराध्यक्षाचा फॉर्म ठेवल्यानंतर एकदा ह्या माणसाचे झालं की आपण जाऊ आणि कलेक्टर जिल्हा परिषदेचं अभिनंदन करून लोक दिलेले असतात. म्हणजे या लोकांना लोक आले लोक आहेत ते आश्चर्य वाटावं इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित बोलवले. खूप जणांची भाषणं झाली असतील ती रिपीट करायची नाही.
परंतु कल्पना ही आहे की जसं मी अनेक वेळा पाठवण्याचा काही जणांना रिपीट केली की ज्यावेळेला वयाच्या 20व्या वर्षी B.Com झाल्यानंतर मुंबईमध्ये वडील आणि आई दोघेही गिरणी कामगार आणि त्यामुळे गिरणी कामगार ज्या कॉलेजला जातात सिद्धार्थ कॉमर्समध्ये तिथे B.Com झाल्यानंतर मी सलग 13 वर्ष माझं घर सोडून संघटनेसाठी संघटनेमध्ये ती प्रथा आहे की संघटना वाढायचं संघटनेने काय काढतो मुली पण पाहिजे हजारच्या आसपास लोक दरवर्षी बाहेर पडतात तितक्या वर्षी परत जातात नोकरी करतात व्यवसाय करतात लग्न करतात संसार करतात तसं मी 13 वर्ष घालू एक वर्ष सोडू एक वर्ष सोडू 13 वर्ष एक जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य आणि शेवटी मी अखिल भारतीय संघटनेत झाले देशाचा कुठला जिल्हा असा नाही की तिथे 4 वेळा गेलो पण वयाच्या 33व्या वर्षी असं वाटायला लागलं की आता आपण घरी गेलो पाहिजे नॉर्मल माणसाचं जगलं पाहिजे आई वडिलांना आपल्या एकत्र या गावात त्याचं घरी काम करायला कोणतीच काही राहिली नाही बहिणी सगळ्या लग्न केला पण वयाच्या 33व्या वर्षी ठरवलं मी की आपण नोकरी बसायचं लग्न करू संसार करू आणि मग मी पहिला रुपया शेती घेतला मी आईवडिलांना म्हटलं की मुंबईत आपलं आहे काय आपल्याला 8 बाय 10 80 घर ते पाडलं नवीन ते खालीच झाल्याचं कळलं गाळा लहान म्हणजे राहतो तर मी आईवडिलांना म्हटलं की एका आठवड्यात की आपण गावाला सोलापूर जिल्ह्यात गावात आणि तिथे आल्यानंतर मला असं वाटलं की परंपरागत शेती जी आहे भात शेती सोयाबीन शेती त्याने काही श्रीमंत होणार नाही ऊस असतो आपण किती जास्त असायचा आणि त्याने किती वर्ष भेटला जोपर्यंत शेतकऱ्याला आपण प्रक्रिया शिकवणार नाही ॲग्रोबेस म्हणजे शेतीवर आधारित उद्योग सुरू करणार नाही तोपर्यंत काही शेतकरी शिकवतो भाताला धान्य मग तांदूळ रोपले त्या भागाचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये की काजू पीक मोठ्या प्रमाणात आणि ते मोठ्या प्रमाणात केरळमधला किलो गल करण्यासाठी तो आपण तो कारण घेऊन जातो आम्हाला काही काजू चालू करायचं कसं माहिती मग मी शोध होता म्हणजे प्रशिक्षण मिळेल सावंतवाडी जवळ एक केंद्राचं वर्षात 21 कोरोना येऊन तिथे पहिला जाऊन राहिला आणि काजू पीकचा काजू कर कसा करायचा असं प्रशिक्षण घेऊन आलो 40 रुपये किलोने आम्ही बी विकायचो 5 किलो बी प्रक्रिया केली 1 किलो खाण्याचा चालू राहिलो म्हणजे 200 रुपये मजुरी 250 रुपये आणि 450 रुपयाला म्हणजे आमचा चालू आम्ही मार्केटमध्ये 450 रुपये द्यायला 200 रुपये आणि म्हणून सगळ्यांना कारखान्याच्या कारखाने काढायला लावले आणि मग ते गल तयार करणं सुरुवातीला एखादी मिटर घेऊन फिनिश करणं पॅकिंग करणं ब्रँडिंग करणं विमानामध्ये तो पीक तयार करणं असं करत आमच्या गारगोटी घडीलं चंदगड आजराबादमध्ये घराघरामध्ये चालणाऱ्या कारखान्या मी त्याचं श्रेय घेत नाही सरकारने खूप मदत केली काही परंपरागत कारखाने होते पण जोपर्यंत त्या काजूवर प्रक्रिया झाली प्रोसेस झाली नाही तोपर्यंत शेतकरी श्रीमंत झाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.